ऑफिसला जायला वेळ झाला। हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। तर आज आहे शनिवार, त्यांना आणि श्रीला असते सुट्टी, तर ते झोपलेले आहेत म्हणून जरा किचनमध्ये येऊन मी हळू आवाजातच तुमच्याशी बोलते। तर मी आता माझं उरकून घेते, मग मी तुमच्याशी बोलते। तर आज मी बनवणार आहे डब्याला चपाती भाजी बनवणार आहे शापूची आणि चपात्या बनवणार आहे। मी थोडं बनवते पटपट आणि मग मी तुमच्याशी बोलते। नमस्कार पुन्हा एकदा। तर कसं असतं माहिती आहे का, आमच्याकडे शनिवारी आणि रविवारी श्रीला सुट्टी असते। शनिवारी फक्त त्यांना सुट्टी असते आणि रविवारी ही मला सुट्टी असते। आणि ह्या दोघांची सुट्टी असल्यामुळे मी आज थोडा आरामच केला, त्यामुळे मला उठण्यासाठी वेळ झाला। म्हणून मी पटपट माझी इथे कामं उरकून घेते, कारण मला खूपच उशीर झालेला उठायला म्हणून। आणि ही दोघं पण झोपलेली होती, त्यामुळे मी काही जास्त बोलली नाही, काय नाही, डायरेक्ट मी माझी कामं करत होती। आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे पूर्ण किचनवरचा पसारा आवरणं। जे आपण रात्री भांडी वगैरे घासलेली असतात ती मांडणीवरती लावून घेणं, त्यामुळे जरा किचन रिकामं होतं, कारण आपला किचन थोडासा छोटा आहे। त्यामुळे इथे माझी सगळी भांडी वगैरे लावून झालेली आहेत। मी आता किचन कट्यावरचं जे पाणी वगैरे असतं, जे भांड्यातून पडलेलं असतं ते काढून घेते, इथे स्वच्छ हात धुते आणि मग नंतर मी माझी चपाती करण्यासाठी परत वगैरे घेते, सगळी काय आपल्याला सामग्री लागते ते, आणि मी काम इकडे चालू करते। इथे बघू शकता तुम्ही माझी कणिक वगैरे मळून झालेली आहे। मी भाजी करण्यासाठी कढई पण ठेवलेली आहे। आता मी भाजी करून घेते आणि नंतर चपात्या लाटते। भाजी माझी फोडणी देऊन झालेली आहे आणि मी इथे चपात्या लाटते आहे आता। आणि जर तुम्ही मला जास्त वेळ बघितलात ना किचनमध्ये किंवा मी घरामध्ये, तर मी जास्त करून मी गाऊनमध्ये असते, कारण मला घरी ना गाऊनमध्येच मला कम्फर्टेबल असं वाटतं, कारण की आमच्या रूम छोट्या असल्यामुळे कसं गरम वगैरे जास्त होतं, त्यामुळे गाऊनमध्ये कसं असं परफेक्ट आम्हाला वाटतं। इथे माझ्या चपात्या वगैरे आता करून होतीलच आणि आता मला ऑफिसला जाण्याची सुद्धा तयारी करायची आहेत। शनिवारी माझं महत्त्वाचं काम असतं म्हणजे ते कपड्यांचं, ते मी संध्याकाळी आल्यावरच करते। रेडी झाली ऑफिसला जायला, वेळ झाला, त्यामुळे आता काही जास्त बोलत नाही। इकडे श्री आंघोळ करून आलाय, चला बाय, संध्याकाळी भेटू। मुग्धा हाय करा। हो तू बोल। हा मुग्धा बोलते, चल जा समोर। काय बोलायला आज मी आता इथं मी बर्थमुळे झाले आणि आता मी हे करणार आहे आणि आता मी असं करणार आहे, आता असं करणार आहे। मला पण येतं खूप छान। आज मी ड्रॉइंग करणार आहे। आज आम्ही तिघजण इथं बसलेलो आहे, भाऊ बहीण भाऊ, म्हणून आम्ही इथं ड्रॉइंग काढतो। आमचा मोठा भाऊ, त्याचं नाव आहे नैतिक, त्याचं दुसऱ्याचं नाव आहे आणि तिसऱ्याचं नाव आहे मुग्धा। अरे वा वा, पेंटिंग बनवतोय। कसली पेंटिंग बनवतोय? माणसाची। पोची नाही चिप अभ्यासाचं लक्षात राहतं का? मला हे काय बनवलं? हुडी बनव ना, हुडी। हा बघा, मी इथं ड्रॉइंग बनवणार आहे आणि हे कलरिंग करायचं का? नैतिकाच्या ह्याच्यामध्ये ना, श्रीदादाच्या ह्याच्यामध्ये पाऊच वर मला ही बॅग पाहिजे। आमच्याकडे आलेले आहेत खोपोलीचे 2 पार्सल। एकीचं नाव आहे मुग्धा आणि हा आहे आमचा नैतिक। हा बघा, ये मोठा बडा ये बडा। आणि आहे माझी दुसरी वर्जन मुग्धा, माझी मृगधा। आम्हाला पण दाखवा।
ऑफिसच्या इथे आहे ना उमा हे बघ नैतिक दादा इथं उमा आहे ना उमा उपमा माई भूक लागले. भूक लागली तर जेवायचं. ड्रॉइंग काढून झाल्याच्या नंतर सगळ्यांना लागली होती भूक म्हणून चाललेली होती त्यांची गडबड. श्री, नैतिक आणि मुग्धा तिघं मिळून एकाच ह्याच्यामध्ये ताक बनवत आहेत. भाताबरोबर खायला आम्ही खिचडी भात केला होता, त्याच्याबरोबर खायला ही सगळीजण मिळून ताक बनवत आहेत. म्हणजे आमची मुलं बघा कशी ऑलराऊंडर आहेत. ड्रॉइंगसुद्धा करत आहेत, ताकसुद्धा बनवत आहेत आणि एक तर ब्लॉगर आहे आमच्याकडे. तुम्हाला कळलंच आता ब्लॉगर आमची. तिथं हा छोटा भाऊ हे करतोय ताक बनवणारे. आज आम्ही दोघं जण तिथं बघा ताक बनवलाय आम्ही. त्यात दही पाणी बिनी टाकून आणि त्याला मिक्स करतो. आणि आमचे भाऊ म्हणजे काका हे आमचे काका चला तुम्हाला किचन मध्ये आणतो. ही आमची माई काकी आणि आज आम्ही हे बनवलंय. हे बघा टेस्ट करून. आणि आमच्या माई आज हे बनवणार आहे ताक इथं रेडी झालंय. तोपर्यंत आपलं बोलत तोपर्यंत इथे आमचं जेवण रेडी आहे. हे मुलांना आवडतं म्हणून हे भाजलेलं होतं ताक बनवलेलं आणि कामावरून यायला उशीर झालेला मला म्हणून आम्ही खिचडी भात इथं पटकीने बनवला कारण पोरांना भूक लागलेली होती. आणि ते पण मी जस्ट मी घरामध्ये पोहोचले त्याच्यानंतरच ते आलेले होते. त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं, मग आम्ही फ्री झालो सगळे. तर मी माझा व्हिडिओ आता इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. नैतिक आलेले तर त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवायचा होता कारण त्यांना लागलेले आले. तसं समज हे दोघे आलेत तसं काहीसुद्धा मी शूट केलं नाही. जे आले तसेच मी स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक तर तुम्ही बघितलाच मी काय काय केला ते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मी तुमच्या सगळ्यापर्यंत पोहोचू शकेल. बाय.